नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंबेया बहार 2026 याचं नियोजन आपल्या प्लॉटमध्ये चालू आहे. तर 1 फेब्रुवारीचं पाणी आहे. आज 1-1.5 महिना पूर्ण झालेला आहे प्लॉटला आपल्या. तर ह्या 1.5 महिन्यात एक नंबर परिस्थितीत प्लॉट आहे आता आपला. तर हा 5व्या बहाराचा प्लॉट फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे चांगला. तर मादी कळीची संख्या बी भरपूर आहे प्लॉटमध्ये. हे पाहू शकता आपण, कॅप्सूल साईजमध्ये एक नंबर मादी कळी आणि बंचेसमध्ये निघायला लागलेली. आता ही एक कळी आहे, त्याला चिटकून 2 कळ्या मादी कळ्या निघायला चालू झालेल्या आहेत आणि सेटिंग ही त्याचबरोबर चालू झालेलं आहे. तर झाडावरती साधारणतः 10, 20, 25, 30पर्यंत गाठी आता तयार झालेल्या आहेत सेटिंग होऊन. झाड पूर्ण झाड 100% झाड लोडवर आलेले आहेत कळीला. एकही झाड आपलं राहिलेलं नाही. एकदम लाल प्लॉट झालेला आहे चांगला. जवळजवळ 500 ते 600 कळ्यापेक्षा जास्त कळ्या आता सध्या झाडावर आहेत का. त्यामधील साधारणतः 100-125 जरी आपल्याला वन टाईम भेटलं सेटिंग, तरी आपलं सेटिंग पूर्ण होणार आहे तेवढ्यात. आणि वन टाईम सेटिंग जर झालं त्याची साईजही चांगली होते, मागं पुढं प्लॉट राहत नाही, हार्वेस्टिंगला एकदम एक लॉट जातो आपला. तर त्यासाठी आपलं नियोजन जे आपण केलेलं आहे तर ते रेस्ट पिरियडमध्ये आपण केलेलं काम, त्याचीही आपल्याला पोचपावती आता भेटलेली आहे. रेस्ट पिरियडमध्ये ह्यावेळेस आपण 25 किलो चांगल्या कुजलेलं खत टाकलेलं होतं. बेसळ 1 किलोनी प्रति झाड भरलेला होता ह्याला. तर त्यामुळं झाडं एकदम स्ट्रॉंग झाली आणि आता ह्याचं फळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. तर फक्त एका स्प्रेनंच कळी निघते, सेटिंग होते असं होत नाही. तर त्या भरपूर त्याला कारणं असतात. तर तसंच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये केलेलं काम. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छाटणी. तर आपण छाटणी करताना ह्यावेळेस आतून झाड मोकळं केलं होतं. छाटणी आपण झाडं दाबलेली आहेत. त्याची हाईट साधारणतः 8-9 फुटापर्यंत आपलं झाड गेलेलं असताना आपण ते झाडाची हाईट आपण 6-6.5 फुटापर्यंत आणलेली आहे. एवढं झाड दाबून सुद्धा पाण्याचं योग्य नियोजन असल्यामुळं झाडाला आपल्या नवती अजिबात नाही आलेली. फक्त एक 5 ते 10% अजून नवती ह्याची काढलेली नाही आपण, पण कुठंतरी आपल्याला दिसते नॉर्मल नव्हती फक्त. तर त्यासाठी आपण पाणीही काटेकोरपणे दिलेलं आहे. वापसा यायच्या अगोदर आपण पाणी दिलेलं नाही प्लॉटला. तर सुरुवातीला आपण 1 फेब्रुवारीचं पाणी 2 इनलाईन लॅटरला आपण हातरलेल्या होत्या. तर आज 17 मार्च आहे, ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे आपण एक ऑनलाईन नळीसुद्धा परत एक मधून टाकलेली आहे. कारण गारवा राहावा, सेटिंग कळीची साईज व्हावी चांगली, त्यासाठी आपण ह्याला ऑनलाईन एक टाकून 2 ड्रिपर टाकलेले आहेत. 8-8 लिटरचे 2 ड्रिपर आहेत. असं पाण्याचं नियोजन ही ह्याला चालू आहे. स्प्रेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण ऑर्गॅनिक रासायनिक ह्या स्प्रेचं नियोजन केलेलं आहे. योग्य वेळेस कळी निघायला चालू झाल्यामुळं आपलं 2 ते 2.5 महिन्यात पूर्ण सेटिंग टायमिंगमध्ये होणार आहे. तर आता गाठीसुद्धा व्हायला चांगल्या प्रकारे चालू झालेल्या आहेत. फळाचा स्ट्रोक हे व्यवस्थित आहे. मादी कळीची संख्यासुद्धा भरपूर असल्यामुळं आपलं सेटिंगसुद्धा एक नंबर टायमिंगमध्ये होणार आहे. आणि प्रत्येक झाड, कुठलंही झाड मागं राहिलेलं नाही. कारण काही शेतकरी मित्रांचं 30%, 40% झाड कळी द्यायचं अजून मागं राहिलेलं आहे. तसं आपल्या प्लॉटमध्ये अजिबात नाही. पूर्ण प्लॉट जरी बघितला आपला तर पूर्ण एक नंबर लाल प्लॉट लोडवर आलेले झाड. तर अशा पद्धतीनं योग्य नियोजन, प्रत्येक गोष्ट टायमिंगला झाल्यामुळं हा रिझल्ट आपल्याला लागलेला आहे चांगला. तर आपला हा 5व्या बहाराचा प्लॉट आहे. दुसरा बी आपला 1ल्या बहाराचा प्लॉट आहे, तो बी आपण पाहूया. मित्रांनो, हा आपला 1ल्या बहाराचा प्लॉट आहे. 5व्या बहाराच्या प्लॉटसारखी हे सुद्धा चांगली परिस्थिती आहे. मादी कळी बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे मादी कळी निघालेली आहे. आता काही सेटिंग ही व्हायला सुरुवात झालेली आहे ह्यात सुद्धा. तर मादी कळी सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी आहे इथं सुद्धा चांगलं. तर हा 1ल्या बहाराचा प्लॉट असल्यामुळं आपण ह्याला 40 ते 50 फळं फक्त ठेवणार आहे ह्याच्यावर. जरी एक्स्ट्रा झाली सेटिंग तरी तोडून टाकणार आहे आपण, जास्त लोड काय ह्याला करणार नाही आपण. तर ह्याचं नियोजन आपण जे केलेलं आहे स्प्रेजमधून ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहिला स्प्रे आपला कॅल्शियम पोरॉन
आणि रोको बुरशीनाशक घेऊन आपलं झालेला होता. तर 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं आपण स्प्रे शेड्यूल आपलं होतं कळीसाठी. तर दुसरा स्प्रे आपण घेतला होता रामा मॅजिक, रामा गोल्ड आणि रामा सायझर. हे 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी आपला दुसरा स्प्रे आपण घेतलेला होता. तर तिसऱ्या स्प्रेमध्ये आपण फसल किंगचं अनारदाना 500 मिली, त्यामध्येच पोटॅशियम मॉलिब्डेम 100 ग्रॅम आणि 05234 1 किलो असं 200 लिटर पाण्यात तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तिसरा स्प्रे आपला झालेला होता. तर ह्या 3 स्प्रे झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रत्येक चौकीतून गुंज दिसायला चालू झाली. मादी कळीचं प्रमाणही चांगल्या प्रकारे निघले गेलं. त्यामुळे ह्या तिन्ही स्प्रेचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला आलेला आहे. चौथा स्प्रे हा चिलमॅक्स कॉम्बी 250, नेटिओ 120 ग्रॅम आणि 13-40-13 1 किलो असं या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपला स्प्रे चौथा झालेला होता. तर पाचवा स्प्रे आपण अनारदाण्याचा रिपीट केलेला आहे. तर अनारदाना 500 मिली घेतलेला आहे आपण आणि त्याच बरोबर त्यामध्ये आपण कॅल्शियम आणि बोरॉन याचं कॉम्बिनेशन करून आपला 5वा स्प्रे झालेला आहे. तर हे 5 स्प्रे पूर्ण ह्याला झालेले आहेत आपल्या शेड्यूलमधले. तर हा असा 5 स्प्रेचा आपल्याला रिझल्ट एकदम छान लागलेला आहे. तर तुम्ही पण जर कळीला अशी अडचण असेल, बऱ्याच शेतकऱ्यांच्या नरकळ्या निघलेल्या आहेत. आंब्या बहार एवढा कधीच जाचत नाही शेतकऱ्यांना, एवढा ह्या वर्षी अतिरिक्त झालेल्या गेल्या वर्षीच्या पावसामुळे जाचलेला आहे. नरकळीचं प्रमाण जास्त असेल किंवा मादी कळी न निघणं, त्यासाठी ह्या स्प्रेचा जर अवलंब केला तर 100% मादी कळी निघू शकते. हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. आपल्याला काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन करायचं नाही. आपण जे स्प्रे घेतलेले आहेत त्याचा आपल्याला असा रिझल्ट आलेला आहे. तर तुम्हीही ह्या स्प्रेबद्दल काही माहिती काढून घेऊ शकता स्प्रे अजून. असा हा रिझल्ट 1 नंबर आलेला आहे. 1 टाईम सेटिंग दोन्ही प्लॉटमध्ये आपलं होणार आहे. मधमाशी प्लॉटमध्ये कशी बोलवावी त्याबद्दल बनवणार आहे. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.